पक्षाकडून उमेदवारी मिळाली, आज अर्ज देखील दाखल केलेला आहे. काय भावना तुमच्या आणि कशा पद्धतीने काम करणार आहे? सर्वात प्रथम तर मी आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी मला प्रभाग क्रमांक 191च्या वतीने जी उमेदवारी देऊ केली आहे, त्या वतीने मी 191च्या वतीने मी अर्ज दाखल केलेला आहे. तर त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आपण पाहतो की दादर हा जो भाग आहे यामध्ये शिवसेनेची जास्त मत आहे आणि त्या सगळ्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय काय करणार आहात किंवा काय आश्वासन देणार आहात किंवा विकासाच्या नावावर कशा पद्धतीने तुमचं मत आहे? शिवसेनेचा बालेकिल्ला आहे प्रभाग क्रमांक 191 म्हणजे दादर आणि प्रभादेवी माही हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कारण इथे पहिल्यापासून शिंदे साहेब म्हणा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आज इथे आहे. आणि याच मार्फत ते मोठ्या प्रमाणावरती गेली 3 वर्ष एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्य त्यांच्यामुळेच आज इथे मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेली आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की नागरिक नक्कीच त्यासाठी भरघोस मतदान करतील. माहीपासून ते प्रभादेवीपर्यंतचा प्रभाग येतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रभागामध्ये जी काही विकास कामं आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला राजकारणाला अनेक विकास कामं आहेत. नक्कीच ही विकास कामं एकतर तुम्हाला माहितीच असेल की आज या आधी जेव्हा विधानसभेची सुद्धा निवडणूक झाली होती तेव्हा या मतदारसंघातून आपल्याला 4,500ची लीड मिळालेली होती महायुतीला. यावेळी सुद्धा मतदार एकतर भडकलेले आहेत, कारण की हिरव्या मतांमुळे आज इथे एक आमदार आहेत ते काही काम करत नाहीयेत. आणि इथे जी उभाटाकडनं पण ज्यांना उमेदवारी देऊ केलेली आहे त्या गेली 7-8 वर्ष प्रभागात कुठे दिसल्याच नाही. त्यामुळे नागरिकांना संतप्त आहेत. त्यामुळे नागरिक नक्कीच आपल्या धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणावरती मतदान करतील आणि मला इकडे महायुतीची उमेदवार म्हणून विजयी करतील. एक प्रश्न आहे की 2017 ते 2025 पर्यंत आपल्याकडे अद्याप नगरसेवक नव्हता आणि त्याच्यामुळे जे काही संतप्त वातावरण आहे सध्या तरी सामान्य नागरिकांचं, तर त्यापुढे तुमच्याशी काय वेगवेगळी धोरणं आहेत जे तुम्ही ठेवाल आणि तुम्ही खरंच नागरिकांच्या मनावरती राहता? बघा, इथे खरं सांगायला गेलं तर इकडे 100 ते 150 वर्ष पुराण्या इमारती आहेत. आज तिकडे मोठ्या प्रमाणावर विकास निधीची गरज आहे आणि हा विकास निधी महायुतीच्या वतीनेच आपल्याला प्रभागासाठी मिळू शकतो आणि नक्कीच तो मी मिळवू शकते. त्या कारणाने मी नागरिकांना हेच आवाहन करते की महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदान करा. आज इथे हिंदू मोठ्या प्रमाणावर आहेत. हिंदूने एकवटायची गरज आहे, मराठी माणसाने एकवटायची गरज आहे. कारण या प्रभागाचा जर आपल्याला विकास हवा असेल तर धनुष्यबाण ही एकच निशाणी आहे आणि त्यावरती मतदार नक्कीच विश्वास ठेवून मतदान करतील. सुदैवाने या मतदारसंघात आमदार म्हणून मी खूप कामं केली होती, नागरी कामं. हा मूळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. इथे कामांना महत्त्व दिलं जातं, विकासाला महत्त्व दिलं जातं. आपल्या या संपूर्ण प्रभागात महत्त्वाची जी समस्या आहे असेल तर ती जुन्या इमारती आहेत, उपघर प्राप्त इमारती आहेत. आणि त्यामुळे आता शिंदे साहेबांनी आणि या शासनाने एक धोरण जाहीर केलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, की ज्या जुन्या इमारती आहेत, जी पगडी सिस्टीम आहे ती पगडी सिस्टीमच रद्द करायची आणि जो तिथे राहणारा सर्वसामान्य नागरिक आहे त्याला जे मालक आहेत त्यांच्या मुक्त करायचं आणि त्यांच्या परवानगीशिवाय ज्या जुन्या इमारती आहेत त्यांची पुनर्विकास करायचं धोरण या सरकारने घेतलंय. आणि मला असं वाटतं या मतदारसंघामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी असलेलं जे भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आहे ते निश्चित या सर्व भाडेकरूंना न्याय देईल आणि त्यासाठी मतदान सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला करेल. सर, एक प्रश्न आहे की आता आपले दोन्हीही हे त्या उमेदवारीसाठी पुढे आलेले आहेत आणि आता महायुतीमध्ये आहेत, तर खरंच पुढे जाऊन महाराष्ट्राचा विकास खरंच युती म्हणून खरंच चांगला होईल. गेली 25 वर्ष आपण बघताय मुंबई आहे तशीच आहे आणि त्याचं कारण असं केंद्रातनं हवी तशी मदत दुसरी इथे युती असल्यामुळे होत नव्हती. मला असं वाटतं महायुतीला जर इथे भरघोस असं यश मिळालं तर केंद्रातली सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध होऊ शकतो. नाही, मुंबईकर चांगलं जाणतात की
आपल्या जर मुंबईचा विकास करायचा असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे आणि त्यामुळे निधी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित उपलब्ध होतील.